एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नाशिकमधील श्री कालिका माता मंदिर परिसरात श्री कालिका माता आंबा महोत्सव उत्साहात सुरू झाला असून या महोत्सवाला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित या महोत्सवात कोकणातील हापूस आंब्यासह रत्नागिरी, देवगड, केशरी, पायरी, लांजा, लालबाग आदी विविध प्रकारचे दर्जेदार आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। विशेष म्हणजे सर्व आंबे नैसर्गिक पद्धतीने गवतामध्ये पिकवलेले असून थेट शेतकऱ्यांकडून ग्राहकांना होलसेल दरात उपलब्ध करून देण्यात येत आहेत। शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून आंबा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय। गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने खरेदीची विशेष लगबग पाहायला मिळतेय। नाशिककरांनी कोकणातील दर्जेदार हापूस आंबा थेट शेतकऱ्यांकडूनच घ्यावा असं आवाहन अध्यक्ष अण्णा पाटील यांनी केलं आहे। नमस्कार, मी संजय प्रतापराव खानविलकर, मुक्काम पोस्ट बेनी बुद्रुक, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी। आज जवळजवळ मी 22 वर्ष तरी नाशिकमध्ये आंबा महोत्सवासाठी येत आहे। आणखीन आमच्याकडे चांगल्या प्रतीचा म्हणजे अस्सल कोकणातला रत्नागिरी हापूसच मिळतो आणि तो नैसर्गिकरित्या पिकवलेला गवतातला असा आम्ही उपलब्ध करून लोकांना देतो। त्यामुळं 22 वर्षाची परंपरा आम्ही आजपर्यंत म्हणजे जिवंत ठेवलेली आहे। आणि आयोजक आत्ताचे जे आमचे अण्णा पाटील आहेत, म्हणजे कालिका माता मंदिर यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आहे, तर त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आमच्याकडे रत्नागिरी हापूस, आणखी पायरी, केशर अशा व्हरायटी आहेत, पण पायरी केशराचं अल्प प्रमाणात आहे, पण हापूस हा भरपूर प्रमाणात आहे। तरी सर्व नाशिककरांना आमची नम्र विनंती आहे की आपण या आमच्या आंबा महोत्सवाला भरभरून प्रतिसाद द्या, ही आमची नम्र विनंती आहे। संस्थान कालिका देवी मंदिर ट्रस्टच्या परिसरामध्ये कालिका आंबा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये देवगड, रत्नागिरी, लांजा, कोकणातील हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात इथं आलेली आहे। ह्या शेतकरी ते ग्राहक अशी आमची जी संकल्पना आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने नाशिककर इथं आंबे घेण्याकरता मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। गेल्या 10 ते 12 वर्षापासून हा आंबा महोत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही इथं साजरा करत असतो। अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर अनेक जे भाविक आहेत किंवा जे ग्राहक आहेत ते आंबा खाण्याचा सुरुवात करत असतात। त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये आंबा खरेदी करण्याकरता ग्राहक इथं आलेले आहेत। मी सर्व नाशिक जिल्ह्यातील सर्वांना विनंती करतो की कोकणातील हापूस आंबा आपण खावा, घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। आंब्याचे अनेक प्रकार म्हणजे देवगड असतील, रत्नागिरी असतील, काही पायरी असेल, काही भागामध्ये देवगड हापूस असेल, केशर असेल, असे आंबे इथं विक्रीला आलेले आहेत। सर्व शेतकऱ्यांकडूनच आपण आंबा घ्यावा। हा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला, गवतात पिकवलेला आंबा असून सर्व नाशिककरांना मी आवाहन करतो की संस्थान कालिका मंदिरच्या परिसरामध्ये आपण हापूस आंबे, गवतात पिकवलेले आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे घेण्याकरता जरूर यावं अशी मी सर्व नाशिककरांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।